तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आज आहे 9 जुलै 2024 आणि मित्रांनो, आजच्या दिवशी मार्केटमध्ये एका स्टॉकबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट ह्या ठिकाणी आलेला आहे, त्याविषयी मी ह्या ठिकाणी चर्चा करणार आहे। सो मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इतरही आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी या ठिकाणी मिळू शकेल। सो मित्रांनो, चला जास्त वेळ न दौडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वप्रथम आज आपण मार्केटची चर्चा करूया। सो मित्रांनो, निफ्टीचा ह्या ठिकाणी तुम्ही आज क्लोजिंग बघू शकता 24,433 ची या ठिकाणी क्लोजिंग, 112 पॉईंटची तेजी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी सेन्सेक्सची क्लोजिंग 80,351 वर सेन्सेक्सची क्लोजिंग होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेली आहे। 391 पॉईंटची ह्या ठिकाणी तेजी आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली। बँक निफ्टीची क्लोजिंग मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता 52,568 म्हणजे 143 पॉईंटची ह्या ठिकाणी तेजी बँक निफ्टीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली। मार्केट पॉझिटिव्ह होतं, पण खूप जास्त काही मोठी मोमेंटम ह्या ठिकाणी मार्केटमध्ये आज पाहायला मिळाली नाही, पण स्टॉक्स मात्र खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेले आहेत। सो मित्रांनो, ज्या कंपनीबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव काय, नाईल लिमिटेड। सो मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ह्याविषयी सध्या एक खूप इम्पॉर्टंट न्यूज मार्केटमध्ये काय होत आहे ह्या ठिकाणी व्हायरल होत आहे। सो मित्रांनो, करंट प्राइस 2099.20 पैसे ह्या ठिकाणी चालू आहे आणि मित्रांनो, ही कंपनी काय करते, ही कंपनी मित्रांनो जे काही लीड आहे, लीड मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते, जे बॅटरीमध्ये लीडचा यूज केला जातो ते मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते। सो मित्रांनो, ह्या ठिकाणी आज जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक काय झाला, अचानक गॅपअप ओपन झाला आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी 6%ची ह्या ठिकाणी डाऊनफॉल ह्या ठिकाणी या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। सो मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये होता। 5 दिवसामध्ये जर मित्रांनो तुम्ही पाहिलं ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 41% तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली। आता मित्रांनो, ह्या स्टॉकमध्ये जी काही न्यूज आलेली आहे ती न्यूज नेमकी काय आलेली आहे। सो मित्रांनो, जे काही डॉली खन्ना मार्केटमधले एक दिग्गज इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी ह्या कंपनीमध्ये काय केलेले आहेत, एक चांगले शेअर्स ह्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत। 32,923 शेअर्स त्यांनी काय केलेले आहेत ह्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत, असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे। सो मित्रांनो, त्यामुळे ह्या मार्केटमध्ये काय झालेलं आहे, ह्या स्टॉकचं प्राईस आज थोडंसं आपल्याला हाईकमध्ये येताना आपल्याला दिसलेलं आहे। सो मित्रांनो, कोणताही दिग्गज इन्व्हेस्टर ज्या वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला इमिडिएटली ब्लाइंडली आपण त्याला कॉपी करायचं नाही आहे। आपण प्रत्येक गोष्टीची खातरजमा करणं ह्या ठिकाणी फार जास्त गरजेचं असतं। सो सर्वप्रथम मित्रांनो, आपण याचे टेक्निकल्स बघूया। टेक्निकलचा जर मित्रांनो विचार केला तर स्टॉक ऑब्वियसली सध्या लाईफ टाईम हायवरती ह्या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसतोय। सो इथे फक्त एका इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केली म्हणून आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं हा मूर्खपणाचा काय ठरणार आहे, ह्या ठिकाणी सौदा ठरणार आहे। सो ह्या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर आता ह्या कंपनीचे फंडामेंटल्स विषयी आपण थोडीशी नजर टाकूया। 630 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, म्हणजे ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि 19चा पी आहे। आता पीचा जर विचार केला तर स्टॉक रिझनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे असं दिसतंय। 2099 ह्या ठिकाणी करंट प्राइस आणि 768 रुपये ह्या ठिकाणी काय आहे, बुक व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे। सो स्टॉक रिझनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे। रिटर्न ऑन इक्विटी 14% आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 19.5% ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आता मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण इतर गोष्टींची जर चर्चा केली तर ह्या ठिकाणी इतर गोष्टी आपण थोडीशी नजरेखालून घालूया। सेल्सचा विचार केला तर 258 कोटींचे सेल्स 2013मध्ये आणि आता 838 कोटींचे सेल्स ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। कंपनीच्या सेल्समध्ये ह्या ठिकाणी डेफिनेटली वाढ झालेली आहे, कारण लीडचं जे काही कन्झम्पशन आहे मित्रांनो ते डे बाय डे वाढत आहे इलेक्ट्रिकल व्हेकल्समुळे। आता नेट प्रॉफिटचा विचार केला 20 कोटींचे नेट प्रॉफिट 2013 साली आणि आत्ता तुम्ही बघितलं तर 32 कोटींचे प्रॉफिट ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। नेट प्रॉफिटमध्ये इतके काही जास्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, पण ठीक आहे, कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे। कंपनीने कधी लॉस ह्या ठिकाणी केलेले नाही आहेत आणि कंपनीने डिव्हिडंडसुद्धा ह्या ठिकाणी चांगला दिलेला आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे। आता मित्रांनो, जर डिव्हिडंड यील्डचा जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर कंपनीची डिव्हिडंड यील्ड इतकी काही खास नाही आहे। ओके, 0.14% ह्या ठिकाणी डिव्हिडंड यील्ड आहे। आता आपण विचार करूया इतर गोष्टींचा। बॅलन्स शीट्समध्ये तुम्ही बघू शकता 3 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, रिझर्व्स 228 कोटींचे आहेत आणि बॉरिंग्स बघू शकता मात्र 1 कोटीचे आहेत। मागील वर्षी हे बॉरिंग्स किती होते मित्रांनो, 16 कोटींचे होते आणि 2013मध्ये 41 कोटींचे होते। आता मित्रांनो, कंपनीने 41 कोटींवरून डायरेक्ट आपले बॉरिंग्स 1 कोटीवर आणलेले आहेत आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की स्टॉकचं प्राइस ह्या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसते, कारण कंपनी काय झालेली आहे, एक कर्ज फ्री कंपनी ऑलमोस्ट ह्या ठिकाणी झालेली आहे। फिक्स्ड असेट्स 39 कोटींचे आहेत। इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या मित्रांनो 16 कोटींच्या झालेल्या आहेत,
ज्या एकेकाळी काय होते 0 होत्या त्या आता 16 कोटींच्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत. ऑदर असेट्स मित्रांनो बघितला 186 कोटींच्या ऑदर असेट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीत मित्रांनो कंपनीचे जे काही फंडामेंटल आहे ते खूपच चांगले ह्या ठिकाणी सुधारलेलं आहे. त्याचमुळे कदाचित डॉली खन्नाने सुद्धा ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, आणखीन आपली इन्व्हेस्टमेंट ह्या स्टॉकमध्ये वाढवलेली आहे. आता मित्रांनो इतर गोष्टींचा विचार करा. प्रमोटरच्या होल्डिंगचा 50% प्रमोटरची होल्डिंग आहे मित्रांनो. प्रमोटर्समध्ये तुम्ही बघू शकता सगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत प्रमोटर्स. ओके, त्यांची नावं फक्त आपल्याला इथे दिसत आहेत, पण ते लोक नेमके कोण आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे. आता FIचा जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी 0.15% FIने आपली होल्डिंग ठेवलेली आहे. पब्लिकची होल्डिंग तुम्ही बघू शकता 49.41% होल्डिंग पब्लिकची ह्या ठिकाणी दिसत आहे. आता मित्रांनो ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? आता सर्वप्रथम आपण बघूया ह्यामध्ये डॉली खन्ना हे बघा, हे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, ह्यामध्ये आपला स्टेक वाढवलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, अचानक ह्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी येताना दिसलेली आहे. ओके, पण डॉली खन्ना हे सुद्धा एक पब्लिकमध्येच येणारे इन्व्हेस्टर्स आहेत. ओके, पण स्टॉक मार्केटमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव ह्या ठिकाणी आहे. आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती जी कंपनी आहे ती एक लीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. सो ऑब्वियसली कंपनीचं फ्युचर ह्या ठिकाणी ब्राईट आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही मित्रांनो की हे फ्युचर जे आहे ते ब्राईटच राहील, कारण इतरही कंपन्या आहेत मार्केटमध्ये जसं की एक्साईड असेल. ओके, त्यानंतर अशा बऱ्याचशाच बॅटरीज बनवणाऱ्या कंपनीज आहेत, त्या काय करू शकतात, लीड मॅन्युफॅक्चरिंग ह्या ठिकाणी करू शकतात, प्रोडक्शन स्वतः करू शकतात. ओके, सो त्याचा फटका या कंपनीला बसू शकतो. पण सध्या तरी तुम्ही पाहिलं तर कंपनीचं जे काही प्राईस आहे ते रिझनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे आणि मुख्य म्हणजे कंपनीची ग्रोथसुद्धा खूप चांगली ह्या ठिकाणी दिसत आहे. सो ह्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट ह्या स्टॉकमध्ये करू शकतो. पण माझ्या मते थोडंसं मार्केट जे आहे ते थोडंसं करेक्ट होऊ द्या, तेव्हा ह्या स्टॉकला तुम्ही ग्रॅब करा. ओके, तेव्हाच तुम्हाला चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी मिळू शकतील. वरच्या रेटवर ट्रॅप होण्याचा ह्या ठिकाणी काहीही अर्थ नाही आहे. सो आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.